प्राण गेले तरी बेहत्तर, पण मी माझा धर्म सोडणार नाही आणि स्वराज्याशी बेईमानी तर अजिबातही करणार नाही, असं साक्षात मृत्यूच्या दारात उभं असतानाही औरंगजेबाला खडेबोल सुनावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा दर्शवणारा चित्रपट छत्रपती संभाजी आज थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। चित्रपट कसा आहे हे तर मी पुढच्या काही वेळात आपल्याला सांगणारच आहे, परंतु आपणास विनंती आहे की जर आपण माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। तर मित्रांनो, हा चित्रपट चालू होतो तोच मुळात संभाजीराजांच्या कैदेतून। त्या संभाजीराजांना कैद केलं जातं आणि मग पुढील चित्रपट हा फ्लॅशबॅक म्हणून उलगडत जातो। अनाजी पंत आणि आपले सावतराई यांच्या कट कारस्थानांमुळे संभाजीराजेंना बदफैली आणि व्यसनी ठरवलं जातं आणि छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यातले संबंध काहीसे ताणले जातात। परंतु या सगळ्या विरुद्ध परिस्थितीवर मात करून देखील छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्याची गादी कशा प्रकारे सांभाळतात आणि शत्रूंना कसं नामोहरम करून सोडतात याचं चित्रण अतिशय प्रभावीपणे चित्रित केलेलं आहे। परंतु तरी देखील स्वराज्यातील काही फितूर लोकांमुळे छत्रपती संभाजीराजेंना संगमेश्वर येथे कैद होते आणि पुढे औरंगजेब कैदेतील संभाजीराजांचा कसा हालहाल करतो, कसा छळ करतो, त्यांचे डोळे काढण्यात येतात। हा प्रसंग पाहून कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, दिग्दर्शक राकेश दुलगंज यांनी हे दृश्य इतके प्रभावीपणे चित्रित केलेले आहे की थिएटरमधल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात। या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा, प्रामुख्याने शशांक उदयपूरकर, मोहन जोशी, मृणाल कुलकर्णी, रजत कपूर आणि दिलीप तैल या सर्वांचीच कामे अतिशय चांगली झालेली आहे। तरी मित्रांनो, काही गोष्टी खटकतात त्या इथे मी मांडल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, हा चित्रपट पाहताना वारंवार असं वाटतं की आपण एखादी सिरियल पाहतोय की काय, एखादी डॉक्युमेंटरी बघत आहे की काय। आणि काही ठिकाणी चित्रपटातील काही दृश्य आणि गाण्यांमध्ये आवाजच गायब होतो, काही ठिकाणी साऊंड कमी होतो, काही जास्त होतो। दिग्दर्शकांनी ह्या सगळ्या चुका टाळायला हव्या होत्या। तरी देखील हा चित्रपट राकेश दुलगंज यांनी अतिशय सफाईदार बनवलेला आहे। तर मित्रांनो, या चित्रपटास मी देतो 5 पैकी 3 स्टार आणि हा चित्रपट आपण चित्रपटगृहात नक्कीच पहा। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब जरूर करा। जय हिंद, जय